बलुचिस्तान हे पाकिस्तानातलं सर्वात मोठं राज्य आहे आणि बलुचिस्तान स्वतःला पाकिस्तान मानत नाही. आत्तापर्यंत नेहमीच बलुचिस्ताननं भारताला कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं पाठिंबा द्यायचं काम केलंय किंवा मदत द्यायचं काम केलंय. याशिवाय भारताने देखील बलुचिस्तानला आपापल्या पद्धतीनं जशी जमेल तशी नेहमीच मदत केलेली आहे. पण जेव्हापासून धुरंधर चित्रपट आलाय त्यानंतर बलुचिस्तानमधल्या लोकांना काय वाटतंय हे बघणं अपेक्षित होतं. कारण या चित्रपटामध्ये जो एक मेन विलन दाखवलाय रहमान बलोच, हा स्वतः एक बलोच आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल बलोच लोकांना काय वाटतंय हे जाणून घेणं उत्सुकतेचं होतं आणि त्याच्याबद्दलचे आता रिव्ह्यू यायला लागलेत. विशेषतः बलोच लोकांचे एक लीडर असणारे मीर यार बलोच यांनी याबद्दलची एक प्रतिक्रिया दिलेली आहे. मीर यार बलोच हे स्वतः एक ॲक्टिव्हिस्ट आहेत, एक पत्रकार आहेत, जे एक लेखक आहेत. त्यांनी काही महिन्यांच्या पूर्वी बलुचिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केलेली होती. पण तरी देखील पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान या प्रांतावर अजूनही भरपूर अन्याय होतोय. त्यामुळे मीर यार बलोच या चित्रपटाबद्दल काय म्हणतील याकडे अनेकांचं लक्ष होतं. याबद्दल मीर यार बलोच यांनी या चित्रपटाला थोडा निराशाजनक असं म्हटलंय. त्यांनी इतर काही गोष्टींचं कौतुक केलं असलं तरी खरोखर त्यांना पूर्ण चित्रपट समजलाय का हे देखील पाहिलं पाहिजे. नक्की बलुचिस्तानची या चित्रपटाबद्दलची काय भूमिका आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. बलुचिस्तानच्या मताला एवढं महत्त्व द्यायचं पहिलं महत्त्वाचं कारण हे आहे की बलुचिस्तान पाकिस्तानातलं सर्वात मोठं राज्य आहे आणि त्या राज्यातल्या लोकांना या चित्रपटाबद्दल जर पॉझिटिव्हिटी वाटत असेल तर पाकिस्तानला एक मोठं भगदाड पाडायला आपल्याला सोपं जाईल. या दृष्टीने या व्हिडिओकडे आम्ही बघतोय. या चित्रपटाबद्दल बोलताना मीर यार बलोच यांनी सांगितलं की हा चित्रपट थोडा निराशाजनक वाटला आणि या चित्रपटात गँगस्टर्सवरती अतिलक्ष देण्यात आलेलं आहे. यापेक्षा भारत आणि बलुचिस्तान यांच्यातले जे संबंध आहे त्या संबंधांना जरा निगेटिव्ह लाईटमध्ये दाखवलंय असं मीर यार बलोच यांना वाटतं. भारताचे चित्रपट ऑफिशियली पाकिस्तानमध्ये रिलीज होत नाहीत. 2019ला जेव्हा पुलवामाची घटना घडली त्यानंतर भारतानं बालाकोट एअर स्ट्राईक्स केले. त्यानंतर पाकिस्ताननं भारतीय चित्रपट पाकिस्तानमध्ये रिलीज करण्यावर बंदी घातली. पण तरी देखील कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं कॉपी पद्धतीनं हे चित्रपट पाकिस्तानामध्ये बघितले जातात. गाणी तर यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचलेलीच असतात. त्यामुळे मीर यार बलोच यांनी हा चित्रपट पाहिला आणि ते म्हणाले की 261च्या हल्ल्यानंतर तर पाकिस्ताननं जरी सेलिब्रेट केलं असलं तरी बलुचिस्तानमध्ये कोणीही सेलिब्रेट केलं नव्हतं. कारण बलुचिस्तान स्वतः हा पाकिस्तानच्या दहशतवादानं पोखरला गेलेला देश आहे. बलुचिस्तान स्वतः रोज पाकिस्तानचे हे अन्याय अत्याचार सहन करतोय. भारतावर एखादा 261 सारखा हल्ला झाल्यानंतर बलुचिस्तान हा सेलिब्रेट कधीच करणार नाही आणि तो कधीच बलुचिस्तानमध्ये केला गेला नव्हता. त्यामुळे या चित्रपटात जे दाखवलं गेलंय ते चुकीचं दाखवलं गेलंय असं सांगताना त्यांनी या चित्रपटातलं एक सीन देखील शेअर केलाय ज्यामध्ये रहमान बलोच मोठ्यानं अल्लाहू अकबरच्या घोषणा देत असतो. पण त्यानं असं सांगितलंय की अल्लाहू अकबरच्या घोषणा बलोच लोक देत नाहीत हे देखील त्यांनी तिथे नमूद केलंय. मीर यार बलोच यांनी आणखी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे आजपर्यंत बलुचिस्ताननं कधीही ISI बरोबर एकत्र येऊन भारत विरोधी आघाडी उघडली नाही. म्हणजे भारत विरोधी शस्त्र वगैरे कधीच विकली नाहीत. खरं तर आमच्याकडे एवढी शस्त्र असती तर आम्ही पाकिस्तानला नमवलं असतं आणि स्वतंत्र झालो असतो असं मीर यार बलोच म्हणाले. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय की या चित्रपटामध्ये रहमान बलोच जी शस्त्र घेऊन येतो बलोच नेत्यांच्याकडून आणि ती ISIला देतो आणि ISI ती भारताविरुद्ध वापरतं, खरं तर हे चुकीचं दाखवलंय. पण इथं मीर यार बलोच यांना हा चित्रपट समजण्यामध्ये काहीतरी चूक झालेली आहे. या चित्रपटामध्ये रहमान बलोच हा जरी बलोच असला तरी तो म्हणतोय मी भरपूर त्याग केलाय या पाकिस्तानमधल्या लॅरी टाऊनमध्ये राहून, माझ्या स्वतःच्या परिणामी खूप काय काय गमावलंय, त्यामुळे मला पैसे मिळवायची संधी आली तर मी मिळवणार असं रहमान बलोच बोलताना दिसतोय. म्हणजे थोडक्यात रहमान बलोच हा पैशासाठी स्वतःला विकतोय, तो बलोच राहत नाही असं इथं दाखवलं गेलेलं आहे. पण ते कदाचित मीर यार बलोच यांना लक्षात आलं नसावं म्हणून त्यांनी अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे. खरं तर तो एक गँगस्टर म्हणून ती शस्त्र विकत घेतो आणि आपल्या बलोच असण्याचा फायदा घेतो असं या चित्रपटात दाखवायचं आहे. मीर यार बलोच असं देखील म्हणाले की एवढी पैसे छापायची तर मशीन बलोच गँगस्टरकडे असती तर बलुचिस्तानमध्ये गरिबी नसती, ती गरिबी मुक्त झाली असती. अशा प्रकारे पैसे छापणे किंवा भारतात खोट्या नोटा पसरवणे, त्याशिवाय भारतामध्ये शस्त्र विकणे किंवा लोकांच्याकडे शस्त्र पुरवून दहशतवाद पसरवायला मदत करणे या गोष्टी बलुचिस्तानमधले लोक कधीच करत नाहीत आणि ISIने हे सगळं आत्तापर्यंत भारतामध्ये करायचं काम केलंय. यामध्ये बलुचिस्तानचा काहीही दोष नाहीये. या चित्रपटामध्ये खरं तर असं बलुचिस्तानवर दोष दिलेलाच नाहीये. या चित्रपटामध्ये जे दाखवलंय ते सगळं ISIला सेंटर ठेवूनच दाखवलंय. ISIचं हे सगळं घडवून आणतंय आणि त्यासाठी त्या गँगस्टर्सचा ते वापर करतायत. या चित्रपटातल्या एका डायलॉगमुळे मात्र बऱ्याचशा बलोच लोकांना खूप त्रास
त्रास झालाय. बऱ्याच बलोच लोकांनी याबद्दलच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर एक्सवरती लिहिलेल्या आहेत. मीर यार बलोच यांनी देखील हे लिहिलं की ते म्हणतात, SP असलम चौधरी म्हणतो की मगरमच्छ पे भरोसा कर सकते हैं लेकिन बलोच पे नहीं कर सकते. हा जो डायलॉग आहे हा खरं तर बलोच लोकांचा जो स्वभाव आहे त्याच्या विरुद्ध आहे असं त्यांचं मत आहे. ते म्हणतात की एक ग्लास पाणी की किंमत 100 साल वफा असं बलोच लोक वागतात. त्यामुळे SP असलम चौधरी जे बोललाय ते चुकीचं आहे. पण याचं उत्तर अनेक भारतीय लोकांनी त्यांच्याच खाली जाऊन ट्विटरवरती दिलंय आणि त्यांनी सांगितले की या चित्रपटात हे दाखवलंय की पाकिस्तानमधले पंजाबी लोक बलुचिस्तानबद्दल आणि बलोच लोकांच्याबद्दल काय विचार करतात आणि त्यांची काय किंमत करतात हे या चित्रपटात दाखवायचं आहे. या चित्रपटात भारत बलुचिस्तानवर विश्वास ठेवत नाही असं दाखवायचं नाहीये, तर एक पंजाबी माणूस जो पोलीस आहे तो बलुचिस्तानला कसं ट्रीट करतो हे इथं दाखवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात एका पाकिस्तानी पंजाबी पोलिसाकडून एवढंच अपेक्षित आहे की तो एका बलोच व्यक्तीला मगरमच्छ म्हणजे ज्या मगरीपेक्षा देखील अविश्वासू असं व्यक्ती समजतो. त्यामुळे उलट SP असलम चौधरीचं कॅरेक्टर हे बलोच लोकांना सपोर्टिंग आहे आणि त्यांना जे वाटतं, त्यांना पाकिस्तानमधल्या अत्याचाराबद्दल अन्यायाबद्दल जे वाटतं ते अगदी व्यवस्थितपणे उठावदारपणे दाखवण्यासाठीच तो डायलॉग घातलेला आहे. याशिवाय मीर यार बलोच यांनी लिहिलं की चांगली जास्त रिसर्च न करता हा चित्रपट बनवला गेलाय आणि पुन्हा एकदा भारत आणि बलुचिस्तान यांनी पुन्हा एक नवा चित्रपट बनवावा हवा ज्यामध्ये भारताच्या आणि बलुचिस्तानच्या मैत्रीवर लक्ष द्यायला हवं आणि एक चांगला चित्रपट बनवायला हवा. याशिवाय या चित्रपटामध्ये बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या ISI कडून जे अन्याय केले जातात, तिथल्या लहान मुलांच्या विषबाधा करून कशा हत्या केल्या जातात अशा अनेक गोष्टी दाखवलेल्या आहेत. याबद्दल अनेक बलुची लोकांनी याबद्दल चित्रपटाचं कौतुक केलंय. पण ओव्हरऑल चित्रपटाबद्दल एक निगेटिव्हिटी बलुचिस्तानमध्ये आहे, कारण बलोच लोकांना असं वाटतंय की भारत पाकिस्तान आणि बलुचिस्तानला एका तागडीमध्ये तोलत आहे आणि त्यामुळेच त्या लोकांना या चित्रपटाबद्दल थोड्या निगेटिव्ह भावना आहेत. मीर यार बलोच यांनी एवढी सगळी टीका केल्यानंतर या चित्रपटातल्या अक्षय खन्नाच्या रोलबद्दल, त्याच्या बलोच ड्रेसिंगबद्दल आणि या चित्रपटातल्या प्रत्येकाच्या ॲक्टिंगचं कौतुक केलंय. त्यांनी मगाशी म्हटलं तसं पुन्हा एक चांगला चित्रपट बनवावा अशी देखील विनंती यामध्येच केलेली आहे. त्यांचा हा रिव्ह्यू बघितला तर असं वाटतं की कदाचित त्यांना एक फुल बलोच प्रो बलोच असा चित्रपट हवा होता जो फक्त बलुचिस्तानचा आवाज बनेल, पण तसा असणार नव्हतं. हा चित्रपट भारतातून बनवला जातोय त्यामुळे हा प्रो इंडिया अँटी पाकिस्तान चित्रपट आहे आणि खरं तर हा चित्रपट अँटी बलोच अजिबात नाही. या चित्रपटामध्ये एखादा सीन देखील अँटी बलुचिस्तान नाही. या चित्रपटामध्ये जर अँटी बलोच काय असेल तर ते अँटी रेहमान बलोच आहे. त्यामध्ये बलुचिस्तानला कुठेही टार्गेट केलेलं नाही किंवा KPला देखील टार्गेट केलेलं नाही. चित्रपटामध्ये फक्त पाकिस्तानच्या पंजाबमधल्या त्या मानसिकतेला आणि पाकिस्तानी ISIला टार्गेट केलेला आहे. हा चित्रपट पुन्हा बघितल्यानंतर कदाचित त्यांच्या या डाऊट्स क्लिअर होतील अशी आपण अपेक्षा करूया. त्यांच्या या रिव्ह्यूला किंवा बलुचिस्तानला काय वाटतं याला महत्त्व आम्ही का देतोय हे तुम्हाला मी अगोदर देखील सांगितलं. पुन्हा एकदा सांगतो कारण बलुचिस्तान हा सर्वात मोठा प्रांत आहे आणि बलुचिस्तान जर भारताच्या बाजूने असेल तर पाकिस्तानला एक मोठं खिंडार आपण पाडू शकतो आणि जी भारताला येणाऱ्या काळात करावी लागणारी एक गरज असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा तुमच्या हक्काचं माझा महाराष्ट्र न्यूज. धन्यवाद मंडळी.